देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर महिलेचा राडा पाहायला मिळाला। तोडफोड करणारी महिला मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे। महिलेच्या घुसखोरीमुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावर एका महिलेने तोडफोड केली। पोलिसांची सुरक्षा भेदून ही महिला 6व्या मजल्यावर गेली कशी? ही 6व्या मजल्यावर महिला गेलीच कशी असा सवाल उपस्थित केला जातो। या निमित्ताने मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्नही आता ऐरणीवर आलाय। देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर महिलेचा राडा। तोडफोड करणारी महिला मनोरुग्ण असल्याची माहिती। महिलेच्या घुसखोरीमुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर राडा करणारी महिला पहा। अति सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मंत्रालयात एक महिला आली आणि तोडफोड करून गेली। उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी तोडली, शिवाय तिथं ठेवलेल्या कुंड्यांचीही फेकाफेक केली। धक्कादायक बाब म्हणजे तिथं तिला रोखण्याकरता महिला पोलीसही नव्हत्या। विरोधकांनी मंत्रालयाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केलाय। आज त्यांनी मंत्रालयात जाऊन पाठी काढली, उद्या तिचा राग अनावर झाला तर यांच्या डोक्यावर पाठी हाणेल इतका प्रचंड राग या भगिनीच्या मनात आहे। आणि हे लाडकी बहीण म्हणून निर्वत आहे। जरा लाडक्या बहिणींच्या भावना समजा, त्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात काहीतरी विचार करा। महिलेनं तोडफोड करून गृहमंत्री मंत्रालयात असुरक्षित असल्याचं दाखवून दिल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे। आता फडणवीसांना केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुरक्षा द्यावी असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय। कायदा सुव्यवस्था राखण्यास सरकारला अपयश आल्याचा द्योतक असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। आता या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिंडवडे उडतायत, कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत, काय करतायत, कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाहीये। आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सारवासारव करताना दिसत आहेत। हे कुठेही लोकांना अपेक्षित नाहीये। तोडफोडी मागचं कारण समजून घेऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। त्या महिलेचं काय म्हणणं होतं, तिने कशा करता ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ। एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का, काही तिची व्यथा आहे का, निश्चितपणे आम्ही समजून घेऊ। ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न। एखादी आपली बहीण चिडली असेल, काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ। कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ। काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ। या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव धनश्री सहस्रबुद्धे असल्याची माहिती समोर आली आहे। धनश्री ही मनोरुग्ण असल्याचं सांगण्यात येत आहे। असं असलं तरी मंत्रालयात विनापास कोणतीही व्यक्ती घुसू कशी शकते असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। या प्रकरणाच्या निमित्तानं मंत्रालयाच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। विकास मिरगणेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।